हाय फ्रेंड, कसे आहे तुम्ही सगळे? मजेत? मी पण मजेत आहे. आज आपण बनवणार आहे वाफेवरच्या बिट्ट्या. त्या आलू वांग्याच्या भाजीसोबत आणि वरणासोबत खूपच छान लागते आणि महाराष्ट्रातली ती एक फेवरेट डिश आहे बिट्ट्या आणि आलू वांग्याची भाजी आणि वरण. तर आज आपण त्या बिट्ट्या बनवणार आहे वाफेवरच्या. तर कशा बनवायच्या त्या चला मग आज मी तुम्हाला सांगते की मी कशा बनवते त्या वाफेवरच्या बिट्ट्या. चला मग आता साहित्य बघूया आपण आणि ते बिट्ट्याचं जे बॅटर आहे, कणिक आहे, ते भिजून घेऊया. चला मग. तर या ठिकाणी आपण एक वाटी जाडसर रवा घेणार आहे. एक वाटी रवा घेतलेला आहे, तो टाकून घ्यायचा. आणि इथे 2 वाटी आपण कणिक घेतलेली आहे, जे आपण पोळ्यांना वापरतो ते. ही पण आपण इथे टाकून घ्यायची आहे एका भांड्यामध्ये. आणि त्यामध्येच मग आपण 1 चम्मच मीठ घालणार आहे. इथे मी 1 चम्मच मीठ घालते आहे. आणि थोडं छान कलर यायला त्यामध्ये आपण थोडी हळद टाकूया. तर इथे मी अर्धा चम्मच हळद टाकते आहे. आणि पचायला सोपं जावं म्हणून त्यामध्ये आपण ओवा घालतो आहे. असा छान हातावरती हे करून बारीक करून छान असा टाकून घ्यायचा. आणि 1 चम्मच त्यामध्ये तेल टाकायचं. इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे. आणि तुम्ही कशा प्रकारे बनवता बिट्ट्या ते पण मला नक्की सांगाल. आणि आता हे मिश्रण आपण मिसळून घेऊया बिट्ट्याचं. हे बघा, अशा पद्धतीने जाड रवा टाकल्याने त्याला क्रंचीनेस येतो छान आणि खूप छान लागते ते खाताना. आपल्याला अशा ढप्प बनत नाही त्या आपल्या बिट्ट्या. तर अशा पद्धतीने हे आपण बॅटर मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण तूप पण टाकू शकतो, तेल पण टाकू शकता तुम्ही, मोहन पण टाकू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. तर मी इथे साधं तेलच टाकलेलं आहे. तर आपण याच्यामध्ये आता पाणी टाकून हे भिजून घेऊया. घट्टसर असं हे बॅटर आपण भिजून घ्यायचं आहे. आणि यासोबतच मी छान आलू वांग्याची भाजी बनवणार आहे. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करा. आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर मला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. हा गोळा घट्टसर भिजवायचा आहे आपल्याला, जास्त मऊ भिजवायचा नाही. आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा, कारण त्यामध्ये मी शेवटी एक महत्त्वाची टिप्स सांगत असते. आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवता बिट्ट्या तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अशा पद्धतीने हा आपण गोळा छान घट्टसर भिजून घ्यायचा आणि याला छान अर्धा तास रेस्ट करायला ठेवायचा. तोपर्यंत आपण भाजी बनवून घेऊया. चला मग याला रेस्ट करायला ठेवूया. थोडं तेल लावून घ्यायचं. छान असा झाकून ठेवायचा. आता नंतर आपण भाजी बनवूया.
तर या ठिकाणी आपण आलू वांग्याची पण भाजी बनवणार होतो बिट्ट्यासोबत. तर आपल्याला सगळ्यांना आलू वांग्याची भाजी बनवताच येते, तरी पण मी तुम्हाला एकदा दाखवते. तर आपण आता ही आलू वांग्याची भाजी इथे फोडणीला घातलेली आहे. हे बघा, छान छान तिखट बनवायची रसरशीत. हे बघा, छान छान कलर वगैरे छान आलेला आहे. या स्टेजला आपण आता असं हिला 5-10 मिनटं तरी वाफेवरच होऊ द्यायची आलू वांग्याची भाजी. ही आजची टिप्स माझी, की जी आलू वांग्याची भाजी बनवतो आपण ती 5-10 मिनटं तरी वाफेवरच होऊ द्यायची आणि त्याला छान तेल सुटतो आणि कलर पण खूप छान येते. मी या भाजीमध्ये कुठलंही वाटण टाकलेलं नाही आहे. जे मसाले असते आपले मसालेदानीमध्ये मॅजिक बॉक्समध्ये आपल्या, तेच मी घातलेले आहे. बाकी ॲडव्हान्समध्ये काही घातलेलं नाही. आणि नेहमी भाजीला गरम पाणीच टाकायचं आणि कुठली भाजी असो ती आधी स्टीमच होऊ द्यायची, छान वाफेवर होऊ द्यायची आणि त्यानंतर पाणी टाकायचं. आता आपली ऑलमोस्ट अर्धी भाजी शिजलेलीच आहे. आता त्यामध्ये आपण गरम पाणी टाकून घेऊया. हे बघा, यामध्ये छान आता गरम पाणी टाकून घेऊया. आपल्याला पाहिजे तेवढा रस्सा, तेवढं आपण पाणी त्यामध्ये एकदाच घालून घ्यायचं. यामध्ये मी कुठलंही वाटण टाकलेलं नाही. हीच आहे आपली एक पहिली टिप्स. शेवटी मी सांगणारच आहे, तोपर्यंत माझा पूर्ण फुल व्हिडिओ बघायचा. आणि चॅनलला नवीन असेल, कुक विथ मी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि माझी रेसिपी आवडत असेल तुम्हाला, मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. हे बघा किती छान याला तर्री आलेली आहे. अशी आपली सिंपलमध्ये पण खूपच टेस्टी भाजी आपण बनवत आहे. मी थोडं अजून पाणी घालून घेत आहे त्यामध्ये. असं आपली ही आलू वांग्याची भाजीमध्ये एकदम भन्नाट होणार आहे. आता याला आपण 5-10 मिनटं शिजून घेऊया. असं कवर करून ठेवूया, नंतर मी दाखवते तुम्हाला. चला मग आता आपण बिट्ट्याचा उंडा किती मोडला आपण बघूया आता. तर अशा पद्धतीने आपला छान हा उंडा मोडलेला आहे. तर याचे आता आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया. अशा पद्धतीने आपण आता छोटे छोटे असे गोळे करायचे आहे. हे बघा, असे छोटे 5-5 असे गोळे करायचे, 5. आणि छान असे लाटून घ्यायचे. थोडंसं कणिकही घ्यायची त्याला. अशा त्याला आपण लाटून घेणार आहे. अशा पद्धतीने असे छोटे छोटे पोळ्या लाटून घ्यायचे आपल्याला. असे छोट्या संपूर्ण याच्या मिनिमम आपण 4 घ्यायचे आहे. एका बिट्टीला 4 घ्यायचे आहे. आपण असे छोटे छान लाटून घ्यायचे. अशा पद्धतीने लाटून घ्यायचे. छान असे छोटे छोटे गोळे करून आधी त्याच्या छोटे छोटे चपात्या लाटून घ्यायच्या आपल्याला. इकडे माझा वरण भाताचा कुकर पण लावलेला आहे. त्यासोबतच खायला त्याची शिट्ट्या पण होत आहे. आता याला छान असं तेल लावून घ्यायचं आपल्याला आणि त्यावरती थोडी अशी कणिक टाकून घ्यायची आहे. आणि ही दुसरी जी पोळी आहे ती त्याच्यावरती ठेवायची आहे. परत त्याला असं तेल लावून घ्यायचं आहे. परत त्यावरती थोडी कणिक टाकायची आहे. असं स्टेप बाय स्टेप आपण करत जायचं आणि दाबत जायचं. असं प्रत्येक पोळी ठेवली की त्याला तेल लावायचं आणि थोडी त्यावरती कणिक टाकायची. असं 5ही छोट्या पोळ्या बनवलेल्या आहे आपण.
त्याला असं तेल लावून घ्यायचं आणि अशी कणिक टाकायची आहे त्यावरती, ठीक आहे. आणि एकंदरीत अशा प्रकारे हे आपल्याला दिसेल, हे बघा. तर अशा केल्याने छान लेअर येतात आपल्या बिट्ट्याला. असे बनवल्यानंतर छान असं तेल लावून घ्यायचं याला आणि याचा असा रोल बनवायचा आहे आपल्याला. छान असं दाबत दाबत त्याला आपला रोल असा बनवायचा आहे. जेव्हा आपण हे कट करतो शिजल्यानंतर वाफेवर, तर खूप सुंदर त्याचे लेयर दिसतात आपल्याला आणि संपूर्ण ते शिजून येतात. तर अशा पद्धतीने ते आपल्याला रोल करून अशा पद्धतीने आपल्याला हे बनवायचं आहे. बघा असं बनवायचं आहे, पॅक करायचं आहे याला संपूर्ण असं छान. असे रोल बनवून घ्यायचे आपल्याला छान. 2-3 मध्ये भरपूर 4 जणांचं जेवण होते. तर असे छान बनवून घ्यायचे संपूर्ण छान असे पॅक करून घ्यायचं. शिजल्यानंतर जेव्हा हे कट करतो आपण त्यानंतर छान असे लेयर दिसतात त्यामध्ये आणि खूप क्रंची लागतो खायला हा रोल आपल्या बिट्ट्या. हे बघा अशा पद्धतीने असं बनवायचे. हे असं संपूर्ण बनवून घ्यायचे. तोपर्यंत वाफेवरती आपलं स्टीमर वगैरे असेल तर स्टीमर ठेवून द्यायचं. आता ज्यांच्याकडे स्टीमर नाही राहत तर मी आता तुम्हाला वेगळी पद्धत दाखवणार आहे तर कसं स्टीम करायचं सोप्या पद्धतीने. तर बाकीच्या मी बनवून घेते. तर बघू शकता तुम्ही आता की मी इथे कढई ठेवलेली आहे झाकणची, त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. आणि ज्यांच्याकडे स्टीमर नसते त्यांनी काय करायचं, अशा पद्धतीने हे आपले बिट्ट्या स्टीम करायच्या. तर असे हे माझे 3 रोल झालेले आहे. हे चाळणीमध्ये ठेवलेले आहे आणि आता आपण ह्या स्टीमरमध्ये ठेवूया. तर बघा मी असं चाळणी याच्यामध्ये ठेवले आहे आणि याला बंद करायचं आणि गॅस वाढवून द्यायचा. तर हे झाल्यानंतर कसं कळणार आपल्याला, तर ठेवताना ते रोलचा कलर वेगळा असतो आणि जेव्हा ते कुक होते तेव्हा त्याचा कलर थोडा चेंज झालेला असतो. मग आपल्याला समजते की आपले ते स्टीम झालेलं आहे. किंवा नाही समजलं तुम्हाला तर चाकू किंवा काहीतरी टोकदार वस्तू त्यामध्ये टाकून पाहायची. आता मी नेहमी बनवते तर मला अंदाज येते, तुम्ही तसं बघून घ्या की कसं स्टीम होते ते. तर अशा पद्धतीने आपण घरी अगदी सोप्या पद्धतीने हे स्टीम करू शकतो. याला छान अर्धा तास ठेवायचं, नंतर काढून घ्यायचं. मग दाखवतेस तुम्हाला. तर आता आपण बघूया आपले ते रोल शिजले की नाही बिट्ट्यांचे. तर हे बघा असं ट्रान्सफर होऊन जाते ते. तर आपले हे एकदम रेडी आहे. तर आता आपण गॅस बंद करूया आणि याला थंड होऊ द्यायचं आहे. तर नंतरची स्टेप मी तुम्हाला थंड झाल्यानंतर सांगते काय करायचं. तर यासोबतच खाण्यासाठी आपलं वरण भाताचं कुकर पण रेडी आहे आणि इथे आपली आलू वांग्याची एकदम भाजी पण रेडी आहे. हे बघा या ठिकाणी आपल्या हे बिट्टे छान रोल आपले कुक झालेले. याला आता आपण कट करून घेऊया. तर छान असे शिजलेले आहे. बघा कलर चेंज होते थोडा आणि अगदी सहज निघालेले आहे. असे थोडे तिरपे कट मारून त्याला आपण छान असे कापून घ्यायचे. बघा खूप छान खुसखुशीत होतात आपले बिट्ट्या. अशा पद्धतीने हे असे कट करून घ्यायचे आपल्याला. आणि आपण कढई ठेवली त्यामध्ये तेल टाकलेलं आहे, असे त्यामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आहे आपल्याला. असे लेयर्स दिसतात छान छान असे बिट्ट्या आपल्या तळून घ्यायचे आपल्याला. असं छान कट करून घ्यायचं. अशा पद्धतीने आपल्या ह्या वाफेवरच्या बिट्ट्या एकदम छान रेडी झालेल्या आहे आणि आपण ह्या तळून पण घेत आहोत छानपैकी. छान अशा गोल्डन तळून घ्यायचे आपल्याला. बघा सर्व आता आपण ते कट करून तळून घेऊया. ठीक आहे. छान असे कुठेही चिपकलेले नाही, काही नाही. छान अशा आपल्या अशा पद्धतीने
एकदा माझ्या पद्धतीने तुम्ही ह्या बिट्ट्या करून बघा, खूप टेस्टी लागतं खायला आणि मुलं तर खूपच आवडीनं खातात। आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। ह्या असे छान आपण तळून घेऊया आता संपूर्ण बिट्ट्या। चला मग दाखवते तुम्हाला आपल्या बिट्ट्या कशा झालेल्या आहे, सॉरी बिट्ट्या छान वाफेवरच्या कशा झाल्या आणि तुम्ही कशा बनवता ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। तर हे बघा किती छान असे लेयर आलेले आहे, याला थंड झाल्या आता छान। हे बघा खस्ता झाल्या छान। तर या ठिकाणी आपण आलू वांग्याची भाजी बनवलेली आहे आणि वरण भात आणि बिट्ट्या आपल्या छान। अशा पद्धतीने आपला आज या बिट्ट्यांचा बेत बनवलेला होता। हे बघा तर आपल्या ह्या एकदम बिट्ट्या रेडी आहे। तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण करून बघा आणि स्वतःची काळजी घ्या आणि छान जेवा, छान मजेत राहा। ठीक आहे, मग भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।